मूगडाळ खिचडी करण्यासाठी इथे आपण 1 वाटी जुना इंद्रायणी तांदूळ घेऊन, ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी सर्व प्रमाण घेणार आहे। त्याच वाटीने मी मूगडाळ देखील घेत आहे। मूगडाळ मी पाव वाटी घेतलेली आहे। आपण हे दोन्ही एकत्र करून एक अर्धा तास भिजत ठेवणार आहोत। व्यवस्थित असे आपले डाळ तांदूळ भिजले गेले पाहिजेत। आता अर्ध्या तासानंतर हे डाळ तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असे आपले डाळ तांदूळ भिजले गेलेले आहेत। आता गॅसवर एक पॅन ठेवून तेल गरम करायला ठेवलेले आहे। आपले तेल गरम झाले की सुरुवातीला मी पाव चमचा मोहरी टाकणार आहे। मोहरी आपली तडतडली की त्यामध्ये जिरे, 5-6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेले आहेत, 3-4 हिरव्या मिरच्याचे लांब केलेले काप आणि काही कढीपत्त्याची पाने टाकून आपण एक 5 मिनिटं लसूण ब्राऊन होईपर्यंत ही फोडणी परतून घेणार आहोत। त्यामध्येच आता आपण पाव चमचा हळद टाकून भिजून घेतलेले डाळ तांदूळ आपण टाकून घेऊया आणि एक 5 मिनिटं आपण फोडणी आणि तांदूळ एकजीव करून घेणार आहोत। व्यवस्थित असे आपले मिक्स झाले की त्यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ टाकून, ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले त्याच वाटीने मी पाणी देखील घेणार आहे। मी 1 वाटीसाठी जवळजवळ 2.5 वाटी पाणी राईसमध्ये टाकून घेते आणि 1-2 मिनिटं हलवून त्याच्यावर मी 10 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपला राईस शिजला गेलेला नाही आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मी एखाद मिनिट हलवून त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे। एक 7 ते 8 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया। 7 ते 8 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता छान असा आपला मूगडाळ खिचडी तयार झालेली आहे। त्याच्यावर साजूक तुपाची धार माझी स्किप झालेली आहे, तुम्ही त्याच्यावर साजूक तुपाची धार टाकून छान अशी सर्व करू शकता।